उन्हाळी वाळवणात आपण इतर पदार्थ कोणते बनवू न बनवू पण आपल्याकडे गव्हाच्या चिकाची ही कुरडई केलीच जाते. आता आपण तांदळाची केली जाते, रव्याची केली जाते, पण जी टेस्ट गव्हाच्या कुरडईला असते ती कोणत्या नसते. आणि थोडंसं हे वेळ खाऊ पण आहे. तर आता गहू 4 दिवस भिजत घातलेले आणि 5व्या दिवशी हा सकाळचा चीक काढलेला. आता उष्णता उन्हाळ्यामध्ये खूप आहे, एप्रिलमध्ये गरमी खूप राहते, त्यामुळं गहू आपले 4 दिवसातसुद्धा व्यवस्थित भिजतात, चीक व्यवस्थित निघतो. आता जे आपण चपात्यासाठीचे गहू वापरतो, लोकवान गहू वगैरे जे घरचे गहू असतील तेच भिजत घातले होते. आता खपली गव्हाची पण कुरडई करतात, पण आता जे घरी साधे गहू आहेत तेच मी स्वच्छ धुवून घेतले 2 वेळा आणि नंतर 4 दिवस पाण्यात भिजत घातले आणि रोज ह्याच्यातलं पाणी बदलत होते, नाहीतर ह्याचा खूप घाण वास येतो. बदलूनसुद्धा वास येतोच थोडाफार हा चीक काढेपर्यंत, तरी पण पाणी रोजच्या रोज बदलायचं. आता चीक मी सकाळी काढायला घेतलं आणि चीक काढताना थोडंसं माठातलंच पाणी वापरलं. जास्त थंड पण नव्हतं आणि सकाळचा चीक काढला ना व्यवस्थित निघतो, किंवा एकतर मग सायंकाळच्या वेळेला ज्यावेळी उष्णता जास्त असते, गरमी असते, त्यावेळी चीक काढायला गेलं तर तो तसा निघत नाही, म्हणजे पटकन निघत नाही, त्यामध्ये फेस असा होतो. तर इथं मी गहू परत एकदा ना 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता चीक काढायच्या वेळीसुद्धा. आणि मिक्सरच्या भांड्याला सगळ्या, आता जे भांडे आपण चीक काढताना वापरणार आहे ना, ते सगळ्या भांड्याला हाताला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, नाहीतर हा चीक आहे तो सगळ्या भांड्याला चिटकून राहतो. नंतर ते भांडी घासायला पण खूप वेळ जातो, त्यामुळे सगळ्या भांड्यांना अगोदर तेल लावून घेतलं आहे मी इथं. जे काही पराती, पाटी, मिक्सरचं भांडं असेल, चाळणी असतील तर ते सगळं. तर थोडंसं पाणी टाकून ना असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं, ऑन ऑफ करत फिरवायचं, एकदम असं जास्त फिरवायचं नाही, सगळे गहू बारीक होतील इथपर्यंतच. आणि आता मी सगळंच बारीक एकदम करून घेतले, पाटीत काढलं होतं. आणि आता ह्यात चाळणीनं अशा पद्धतीने हे करून ना ह्याचे जो चोथा आहे तो सेपरेट करते आणि चोथ्यात फक्त एकदाच पाणी टाकून धुवून घेतलेलं, कारण हा चीक व्यवस्थित निघलेला, चोथ्याला वगैरे जास्त लागलाच नव्हता. तर अशा पद्धतीने दाबून पूर्ण पिळून काढलं की यामध्ये जास्त राहतच नाही. आता हा जो पहिल्या वेळेला आपण काढतो ना तोच घट्ट चिक राहतो, नंतरचं थोडं ते मग पाण्यासारखंच राहतं. त्यानंतर हा जो कोंडा आहे तो एकदाच मी धुवून घेतला आहे, त्यामध्ये जास्त चिक राहिलाच नव्हता, असं पूर्ण पिळून घेतलेलं. आणि त्यातलं जेवढं निघतं चोथा काढता येतोय तेवढा काढला, राहिलेला त्या चाळणीनं गाळून घेते. आपली पिठाची चाळणी असते ना गव्हाची, ती घेतली इथं. ह्यात राहिलेलं पण हे एकदा अजून हातानं पिळून ह्यातला पण सगळा चिक काढून घ्यायचा. तर हा प्युअर चिक, म्हणजे यामध्ये जास्त पाणी आहे पण हा चिक घट्ट होतो. आणि आता नंतर आपण धुवून काढलेलं परत एकदा चोथा धुवून घेतलेला, तर त्यामध्ये थोडंसं पाणीचं राहतं, थोडाफारच चिक येतो. तर ही सोजीची चाळणी होती, त्याने एकदा परत गाळून घेतला. ह्या चाळणीनं 2 वेळा गाळला आणि नंतर पाणी गाळायची आपली पाण्याची गाळणी असते ना, त्यानं एकदा मी गाळलेला आहे. आणि हा चिक मी सकाळी काढलेला, तर संध्याकाळपर्यंत तो व्यवस्थित सेट झालता. संध्याकाळी एकदा मी परत तो चिक गाळून घेतला, जी पाण्याची गाळणी असते त्यानं, आणि ही जी सोजीची चाळण आहे ना ह्यानं 2 वेळा असा परत एकदा हा डबल चिक मी गाळलेला होता. आणि सकाळी चिक व्यवस्थित काढल्यामुळं ना संध्याकाळ परत एकदा तो गाळता आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग तो व्यवस्थित सेट झाला होता. तर बघा, संध्याकाळी एकदा मी गाळून ठेवल्यानंतर आता हे दुसऱ्या दिवशी सकाळचं आहे. यामध्ये किती निवळसण पाणी दिसतंय बघा. गव्हाचं कण किंवा तांब आहे ती अजिबात जास्त राहिलेली नव्हती, खूप वेळा ह्याला गाळून घेतलेलं होतं. त्यामुळं आपण ना आता पूर्वी हातावरती गव्हाचा चिक काढला जायचा पाट्याने वाटून, तर त्यावेळी तांब जास्त मिक्स होत नव्हती. पण आता आपण मिक्सरला काढतो त्यामुळे ते मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे थोडंफार जातंच. त्यामुळे ते गाळून व्यवस्थित जितकं तुम्ही गाळचाल, जितक्या आहे ना, शेवटी ना कापडाने जर 2 वेळा गाळता आलं तरी गाळून घ्या, व्यवस्थित अशी कुरडई पांढरी शुभ्र होते. आता हे बघा, दुसऱ्या दिवशी फक्त असं थोडंसंच पिवळसर पाणी यामधलं निघलेलं आहे. तर हे सगळं आता पाणी टाकूनच जायचं आणि हा प्युअर चिक निघलेला आहे. तर दोन्ही गाळल्यानंतर ना मी जो वरचा चिक आहे तो सेपरेटच ठेवलेला आणि जो सेट झालेला चिक होता तो सेपरेट ठेवलेला. आणि आता हे दोन्ही चिक आहे ते मिक्स करून घ्यायचं.
तर हा या पातेल्यात आहे तो थोडासा खाली सेट झालेला आहे, बाकीचा अशा पद्धतीचा आहे. पण इकडं आहे तो पूर्ण कठीण चिक झालेला आणि पांढरा शुभ्र जो मेन चिक असतो तर तो असा खाली बसतो. आता फक्त ह्याच्याच कुरड्या केल्या तर त्या इतक्या पांढऱ्या होतील की, पण यामध्ये आपण हा दुसरा पण सगळा चिक मिक्स केलेला होता, तरी पण खूप पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया तयार झालेल्या. तर हे जो प्युअर चिक आहे तो अगदी कठीण असा होतो आणि कडक राहतो तो जरा, आणि असा तळाला एकदम सेट होऊन बसतो. तर आता ह्या चिकामध्ये हे मिक्स करून सगळंच एक जीव करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला बघा हा दोन्ही चिकामध्ये फरक किती दिसतोय. तर हा चिक सगळा यामध्ये मिक्स करून घेते. आणि हा चिक घट्ट होता त्यामुळं ना, आता कुरडई करताना आपण जेवढा चिक तेवढंच पाणी ठेवतो, तेवढं प्रमाण पुरेसं होतं. पण चिकामध्ये किती पाणी त्यावर पण राहत असेल. आता हे मी चिक ह्या पातेल्यानं मोजून घेतलं बघा. एवढं एक पातेलं चिक होता, तर एवढं एक पातेलंच मी पाणी ठेवलेलं. पण थोडंसं पाणी जरा मला कमी वाटलेलं आपण कुरडई करताना. तर इथं चुलीवरती पातेलं ठेवलं आहे. पातेलं थोडंसं मोठंच लागतं याला, आणि चुलीवरती कसं सगळीकडे पसरून जाळा लागतो आणि चिक व्यवस्थित शिजला जातो. चिक शिजवण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो, त्यामुळं कुरडई आपली तुटत नाही आणि चिक व्यवस्थित शिजला तर कुरड्यासुद्धा छान होतात. आता यामध्ये फक्त मी मीठ टाकले, काही जण खसखस पण टाकतात. आणि पाण्याला उकळी आल्यानंतर ना यामध्ये हा चिक आहे तो हटवून घ्यायचा आहे. आता इथंच जरा जास्त मेहनत लागते. चिक आपला पातळ झाला तर कुरडई व्यवस्थित येत नाही, आणि घट्ट झाला तर खूप मेहनत लागते. आता डाव वगैरे असतात ह्याला मिक्स करण्यासाठी, पण दुसरं काही नव्हतं माझ्याकडं, म्हणून हे लाटण्यानंच सुरुवातीला मिक्स करून घेतलं आहे. पण अजून थोडं ना, मला वाटतंय अर्धा लिटर तर पाणी ह्याला नंतर पाहिजे होतं. पण काही वेळेला पाणी जास्त पण झाल्यावर ना मग कुरडई पातळ होते. हा चिक व्यवस्थित घट्ट असल्यामुळं ना थोडंसं पाणी म्हणजे जेवढंच तेवढं घेऊन पाणी ते कमी पडलेलं. घट्ट झालं तरी घालता येतं, पण ते गरम पाहिजे. आता झालं कसं, इथून चुलीवरून वरती टेरेसवरती न्यायचं आणि तिथं घालायचं म्हटल्यानंतर सुरुवातीच्या कुरडया घालता येतात, पण शेवटचं 1 2 3 शेवगं राहिलं तर मग ते थंड होतं आणि मग ते शेवग्यातून पडत नाही. आता हा चिक हे करून घेतल्यानंतर ना 1 तासभर तरी असा चुलीवरती याला ना हलवून असा शिजवून घेतलाय. नंतर झाऱ्या घेतला, नंतर झाऱ्या सोडून ना पळी पण आणली, कारण चिक व्यवस्थित यामध्ये गाठी होऊ नयेत त्यासाठी हटावं लागतो. आणि इथं जास्त मेहनत लागते. चिक काढताना वगैरे एवढं काही नाही, पण चिक हटायलाच खूप मेहनत. हे हालतच नाही आणि त्यात थोडंसं घट्ट झालं त्यामुळं. तर पण घट्ट झाल्यानंतर शेव व्यवस्थित पडते, आपल्या कुरड्या छान होतात, अगदी सळसळीत अशी शेव होते. आता हा चिक शिजू द्यायचा आहे 1 तास, पूर्ण 1 तास तरी गेलताच. आणि 1 तासानंतर ना हाताला थोडंसं पाणी लावून बघायचं, तो चिक हाताला चिटकत नाही तर समजायचं शिजलाय. तर ह्या शेवग्यानं जास्त म्हणजे हाताला आपल्या जास्त त्रास होत नाही, पटकन घालून होतं. आणि दुसरा साधा शेवगा असेल तर मग त्यानं जरासं दाबावं लागत होतं. आणि कुरडया करताना ना, आता पुढच्या वर्षी म्हटलं टेरेसवरती चूल करून तिथंच शिजवायचं आणि तिथंच घालायचं, कारण हे गरम गरम आहे ना, तोपर्यंत व्यवस्थित घालता येतं आहे. थंड झालं नाही चिक थोड्याशा कुरड्या करताना मग आपल्याला जास्त दाबावं लागते. तर 1 शेर गहू असतील, थोडंफार वर असतील, तर त्याच्या एवढ्या कुरड्या तयार झालेल्या. आता ऊन भरपूर आहे, 2 दिवसामध्ये खूप कडक वाळलेल्या. आणि काढताना ना पाणीसुद्धा ह्याला लावावं लागलं नाही, खूप इझिली निघालेल्या, कारण पीठ घट्टच होतं त्यामुळं. पीठ घट्ट असल्यामुळं करताना थोडासा त्रास झाला, पण कुरडया मात्र छान झाल्या होत्या. अगदी थोडंसं अजून नॉर्मल पाणी जास्त असतं तरी पण व्यवस्थित झाले असतं. पण नेहमी आपण तेवढंच पाणी ठेवतो आणि तेवढंच करतो, पण चिक घट्ट असेल तर मग त्या चिकामध्ये थोडंसं पाणी मिसळायला पाहिजे. आता प्रत्येक वेळी करताना आपल्या ज्या काही चुका होतात त्या आपल्या लक्षात येतात, आणि पुढच्या वेळी ती चूक सुधारून आपण अजून चांगल्या पद्धतीने त्या करू शकतो. तर तळल्यानंतर बघा अगदी दुप्पट चौपट फुलते ही कुरडई, आणि छान खुसखुशीतसुद्धा झालेली होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.